नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2023 मध्ये जी झालेली आहे संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। आणि मित्रांनो, हे जे काही सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला TCS पॅटर्न नुसार घेण्यात आलेले आहेत आणि हे पूर्णपणे 2023 च्या भरतीचे प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे असे 20 प्रश्न ऍड केले होते। या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे, कारण या ठिकाणी आपली मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती आहे? तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर सह्याद्री पर्वतरांग जी आहे तर या पर्वतरांगेला महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखलं जातं। या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे काही महत्त्वाचे 3-4 पॉइंट्स देखील घेतलेले आहेत, कारण हे पॉइंट्स आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये महत्त्वाचे असणार आहेत। सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते। सह्याद्री किंवा पश्चिम घाट हा भारताच्या पश्चिम किनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगराची एक रांग आहे आणि या डोंगर रांगेचे क्षेत्रफळ आहे ते 60,000 चौरस किलोमीटर असून या रांगेची सरासरी उंची ही 1200 मीटर एवढी आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली होती? या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला 2 प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते। सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली, आणि दुसरा प्रश्न विचारला होता की बहिष्कृत हितकारिणी सभा ही कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर लक्षात ठेवायचे 1924 या वर्षी स्थापन झाली आहे आणि ती कोणी केली होती? तर ती केलेली आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। पहा, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी कोणत्या ठिकाणी? तर मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली होती। मुंबई ठिकाणी केली होती, हे एक वाक्य महत्त्वाचं असणार आहे। सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्या भारतीयांना समाजातील इतरांच्या बरोबर आणणे या सभेचे हे ध्येय होतं। 3 प्रश्न लक्षात ठेवा, कधी स्थापन झाली? 1924 वर्ष, कोणी स्थापन केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, आणि कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर मुंबई या ठिकाणी। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावर आहेत? मित्रांनो, हा प्रश्न पहा TCS ने विचारलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। तर अजिंठा लेणी या ज्या आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला होता। तर या ज्या आहेत ह्या ऑप्शन क्रमांक 4, तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला जवळपास 2 तासाच्या अंतरावरती अजिंठा लेण्या स्थित आहेत। या लेण्यांचं वैशिष्ट्य काय आहे की यामध्ये अजिंठा लेणी ही प्राचीन बौद्ध रॉक कट आर्किटेक्चर मधील एक महान कामगिरीचं एक उदाहरण आहे। महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा वेरूळ लेणी ही सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या काळामध्ये निर्माण करण्यात आली आहेत। ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेसाठी जगात प्रसिद्ध मानल्या जातात। ही लेणी छत्रपती संभाजीनगर शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासाच्या अंतरावरती स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? पहा, हिमालयाचा खालीलपैकी असा कोणता भाग आहे की जो सतलज आणि काली नदी जी आहे यांच्या दरम्यान वसलेला तो भाग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कुमाऊ हिमालय। मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। IBPS मध्ये या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला एक वेळा आढळलेला आहे। तर हिमालयाची पूर्व पश्चिम असे 3 विभाग करण्यात आलेले आहेत। पश्चिम हिमालयमध्ये हिमालय पूर्व, हिमालय पश्चिम आणि हिमालय या हिमालयाचे प्राकृतिकदृष्ट्या 3 विभाग पडतात आणि काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय आणि कुमाऊ हिमालय हे 3 गट आहेत। तर कुमाऊ हिमालय सतलज नदीपासून पूर्वेला काली नदीपर्यंत पसरलेला आहे।
उत्तराखंडामधील पर्वतरांगेला कुमाऊ हिमालय असं म्हणून ओळखलं जातं. गंगा नदी आणि यमुना नद्यांची उगमस्थाने याच कुमाऊ हिमालयामध्ये स्थित आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये डॅशचे समृद्ध साठे आढळतात. म्हणजे आपल्याला कोणत्या खनिजाचे समृद्ध साठे आढळतात या ठिकाणी विचारलेलं आहे. राज्यामधील आपल्या रत्नागिरी या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर बॉक्साईटचे खूप मोठे खाणी म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, तर साठे जे आहेत हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतात. कोणता धातू आहे, तर तो बॉक्साईट आहे. आणि बॉक्साईटचा उपयोग जो आहे तो प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे 21% बॉक्साईटचे उत्पादन हे महाराष्ट्र राज्यामध्ये होते आणि त्यातील रत्नागिरीमध्ये खूप सारे साठे आहेत बॉक्साईटचे. महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे हे उच्च प्रतीचे मानले जातात आणि ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सांगली व सातारा या जिल्ह्यामध्ये आढळून येतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. तर हे आंदोलन डॅश याच्या विरोधात करण्यात आलं होतं. म्हणजे कोणत्या कराच्या विरोधात किंवा कशाच्या विरोधामध्ये हे आंदोलन जे आहे बारडोली सत्याग्रह ते करण्यात आलं होतं. वर्ष कोणतं आहे, तर वर्ष आहे 1928. कोणी सुरू केलं होतं, सरदार वल्लभभाई पटेल यांनी. कशाच्या विरोधात सुरू केलं होतं, तर ते सुरू केलं होतं जमीन महसुलातील वाढीच्या विरोधामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा, जमीन महसुलीतील वाढ जी झाली आहे तर त्या वाढीच्या विरोधामध्ये 1928 साली पटेल यांनी बारडोली सत्याग्रह जो आहे तो सुरू केला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. आणि हे जे आंदोलन होतं तर बारडोली सत्याग्रह ही एक कृषी चळवळ होती ज्याचे नेतृत्व कोणी केलं होतं, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. आणि या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे त्यांना सरदार ही पदवी देण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जैन आगम हे जैन धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत. हे ग्रंथ खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिण्यात आलेले आहेत. पहा, जैन आगम हा जो ग्रंथ आहे हा एक जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ मुख्यतः लिहिण्यात आलेली जी भाषा आहे त्या ग्रंथाची ती कोणती आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर प्राकृत भाषेमध्ये हा जैन आगम ग्रंथ लिहिलेला आहे आणि जैन धर्मांचा पवित्र ग्रंथ म्हणून त्याला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, प्राकृत भाषा. प्रश्न 8वा आहे, सोलापूर व अहमदनगर. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, अहमदनगरच्या ऐवजी आपल्याला अहिल्यानगर असं नाव येणार आहे. तर सोलापूर आणि अहिल्यानगर ही पश्चिम पठारी जिल्हे डॅश क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. तर हे कोणत्या क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत, सोलापूर आणि अहिल्यानगर. तर याचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर शुष्क क्षेत्राच्या. या ठिकाणी पहा नोट्स कशी होईल, तर सोलापूर आणि अहिल्यानगर हे पश्चिम पठारी जिल्हे शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी येतात. अहिल्यानगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच्या उत्तरेला नाशिक व छत्रपती संभाजीनगर, पूर्वेला बीड, दक्षिणेला सोलापूर व उस्मानाबाद. तर या ठिकाणी उस्मानाबादच्या ऐवजी धाराशिव हे नाव असणार आहे. आणि पश्चिमेस ठाणे आणि पुणे ही जिल्हे स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते. पहा, भूतान हा जो देश आहे तर या देशामध्ये कोणत्या प्रकारचं शासन अंमलात आणलं जातं. आपल्या भारतामध्ये कोणतं आहे, तर आपल्या भारतामध्ये पहा आहे लोकशाही प्रजासत्ताक. पण भूतानमध्ये कोणत्या प्रकारचं आहे, तर भूतानमध्ये आहे घटनात्मक राजेशाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. भूतान या देशामध्ये सरकारचं जे स्वरूप आहे तर हे लोकशाही संविधानिक राजेशाही असणार आहे, म्हणजेच घटनात्मक राजेशाही आहे. पर्याय 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता याची खात्री होय. तर पहा, खालीलपैकी कशाला म्हटलं जातं. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता हे कशाला म्हटलं जातं, तर हे म्हटलं जातं कशाला, तर बंधुभावाला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओचे जे पॉईंट्स आहेत ना, प्रत्येक प्रश्नाचे ते पॉईंट्स नोट करून घेत चला, किंवा आपण या व्हिडिओची PDF ही जशाच तशी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्याला देखील आपण जाऊन जॉईन करा, म्हणजे तुम्हाला लिहिण्याची गरज पडणार नाही. आणि हे प्रश्न जशाच तसे आपल्याला TCS ने विचारण्यात आलेले होते. तर बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि अखंडता यांची एक खात्री, त्याला म्हटलं जातं बंधुभाव.
आणि बंधुभाव म्हणजे बंधुत्वाची भावना तसेच मूलभूत कर्तव्य जे आहे अनुच्छेद 51A म्हणजे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा विभागीय विविधतेच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांचा एकोपा आणि समान बंधुभावाची भावना वाढवणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पर्याय 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या डॅशमध्ये विहित केलेल्या प्रक्रियानुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. या ठिकाणी प्रश्न समजावून घ्या. प्रश्न काय आहे की राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये विहित केलं आहे म्हणजे की समाविष्ट केलं आहे की प्रक्रियानुसार राष्ट्रपतींना काढण्यात आलं पाहिजे. तर ते अनुच्छेद कोणता आहे? अनुच्छेद आहे पाहते अनुच्छेद 61 नुसार. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर होणार आहे. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 नुसार विहित केलेल्या प्रक्रियानुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. घटनेच्या अनुच्छेद 61 नुसार राष्ट्रपतींनी घटनेचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध महाभियोगाचा ठराव आणता येतो. जेव्हा एखादा राष्ट्रपतीवरती घटनेच्या उल्लंघनासाठी महाभियोग चालवला जातो तेव्हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आरोपाला प्राधान्य दिले जाते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे सुवर्णरेखा नदी ही पूर्व भारतातील अनेक राज्यांमधून वाहते. ती प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमधून प्रवाहित होते? या ठिकाणी आपल्याला एक नदी दिली आहे. नदीचं नाव काय आहे तर सुवर्णरेखा. लक्षात ठेवा सुवर्णरेखा ही जी नदी आहे ही भारतातील खूप राज्यांमधून वाहते पण प्रामुख्याने ती नदी कोणत्या 2 राज्यांमधून वाहते? तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर झारखंड आणि ओडिशा ही जी 2 राज्य आहेत. राज्य परत एक वेळा ऐका झारखंड आणि ओडिशा या 2 राज्यांमधून सुवर्णरेखा जी आहे ही वाहणारी महत्वाची नदी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्ष वरून 2011 मध्ये डॅश पर्यंत पोहोचलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचे आकडे जे आहेत ना हे दशलक्ष मध्ये दिलेले आहेत. दशलक्ष म्हणजे काय? इथं 361 दशलक्ष दिलेलं आहे म्हणजे काय तर 36 करोड म्हणजे 36 कोटी. पण तीच 1951 मध्ये होते 361 दशलक्ष. तर 2011 मध्ये किती आहे? आपल्याला माहित आहे की 2011 मध्ये जवळपास ती 121 कोटी आहे. 121 कोटी म्हणजे किती दशलक्ष? तर ती येणार आहे पहा 1210 दशलक्ष म्हणजेच 121 कोटी एवढी असणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे काय आहे दशलक्षावरून काय कोटीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आणि सध्या भारताची जी लोकसंख्या आहे ही सुमारे जवळपास म्हणजे 2021 नुसार जर धटलं गेलं तर 1,34 कोटी म्हणजे काय तर 134 कोटी ही 2021च्या हिशोबानं मानलेली आहे. आणि जगाच्या लोकसंख्येमध्ये भारताचा जो वाटा आहे तो सध्या 17% आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत जो आहे तो चीनपेक्षा पुढे गेलेला आहे. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले होते? तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिलं वन्यजीव अभयारण्य कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ज्याची स्थापना 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आली? तर ते आहे पहा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी आपल्याला एक अभयारण्य दिलेलं आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्याला यापूर्वी प्रश्न विचारला होता की कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. आणि जिल्हा जर आपल्याला विचारला तर जिल्हा आहे त्याचा सोलापूर जिल्हा. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे या सत्तेत जीव रमत नाही हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? मित्रांनो या व्हिडिओमध्ये 16 ते 20 हे जे 5 प्रश्न असणार आहेत ते आपण संपूर्णपणे मराठी व्याकरणावरती इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत. तर या सत्तेत जीव रमत नाही हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर नामदेव ढसाळ यांचं. आणि अजून आपण काही महत्त्वाचे लेखक आणि त्यांची काही पुस्तकं किंवा त्यांचं साहित्य पाहणार आहोत. तर यामध्ये नामदेव ढसाळ यांचं साहित्य काय आहे? गोलपीठा, या सत्तेत जीव रमत नाही आणि खेळ. इंदिरा संत ज्या आहेत तर यांचं पहा शेला, मेंदी, मृगजळ, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी. यानंतर आहे शांता शेळके. तर शांता शेळके यांचं वर्षा, मेघदूत, कळ्यांचे दिवस आणि फुलांच्या राती. आणि कुसुमाग्रज यांचा आहे पहा जीवनलहरी, विशाखा, किनारा आणि महावृक्ष. तर मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की कुसुमाग्रज हे जे आहे हे कोणाचं टोपण नाव आहे?
आपल्याला ते कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 17वा आहे, आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पहा, आभाळ फाटणे, आपण म्हणतो आभाळ फाटलं म्हणजे काय, तर आभाळ फाटणं म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. पहा, आभाळ फाटणे, सर्व बाजूंनी संकट येणे. याचा वाक्यात उपयोग कसा केला जातो, तर याचा वाक्यात उपयोग पहा, अति पावसामुळे शेतातील सर्व वाया गेलेले पीक आणि मुलाची गेलेली नोकरी रामरावांसाठी तर आभाळच फाटलं होतं. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. प्रकार काय आहे म्हणजे काय, या ठिकाणी पहा, प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाहने सावकाश चालवा, आणि या ठिकाणी उत्तर आपलं होणार आहे पर्याय क्रमांक 3 तर आज्ञार्थी वाक्य आहे. मित्रांनो पहा, यामध्ये आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य. त्यातील पहिला घटक आहे आज्ञार्थी वाक्य, जे आपलं उत्तर बरोबर आहे. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर वाक्याच्या क्रियापदावरून आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, आज्ञा किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर, देवा मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळू दे, ही जी आहे तर ही आज्ञा झाली. या ठिकाणी दुसरा घटक आहे प्रश्नार्थी वाक्य. तर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे या वाक्यामध्ये विचारणे केलेली असते आणि प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केला असतो. उदाहरण म्हणजे पहा, तुझं नाव काय आहे, या ठिकाणी प्रश्नार्थक हे चिन्ह आहे. उद्गारार्थी वाक्य, मनातील एखादी उत्कट भावना प्रकट करणारे वाक्य उद्गारार्थी वाक्य असतं आणि त्यामध्ये उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला असतो. उदाहरणार्थ, छे काय तुझे अक्षर, या ठिकाणी 2 वेळा उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. यानंतर आहे विधानार्थी वाक्य. तर या वाक्य प्रकारामध्ये केवळ एक विधानच केलेलं असतं, म्हणजे सांगणाऱ्याला फक्त काहीतरी सांगायचं असतं, त्याशिवाय त्याचा कोणताच हेतू नसतो, त्याला म्हटलं जातं विधानार्थी वाक्य. उदाहरण पहा, एक राजा होता. यामध्ये काय आहे की फक्त आणि फक्त एकच वाक्य किंवा एकच विधान केलेलं आहे. आपलं उत्तर काय होणार होतं पहा, आज्ञार्थी वाक्य. यानंतरचा प्रश्न आहे, असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू द्या, TCS असू द्या किंवा IBPS पॅटर्न असू द्या, यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, हे जे आहेत हे महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा, पर्याय क्रमांक 1. तर संतोष हा जो आहे असंतोषचा विरुद्धार्थी शब्द आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न 20वा आहे, जोडीने येणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. तर जोडीने येणारे शब्द जे आहेत ते कसे असतात, तर जसं की सुख दुःख, या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे. तर हे कसं आलं जोडीने, पहा, जोडीने येणारे शब्द म्हणजे काय, तर असे शब्द असतात ज्यांना त्यांचा स्वतःचा अर्थ असतो आणि शक्यतो ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. जसं की सुख दुःख हे विरुद्ध आहे, खरे आणि खोटे हे देखील विरुद्ध आहे, घर आणि दार, पाप आणि पुण्य. आणि यामध्ये पर्याय 1, 2 जे आहे, गोल भूगोल आणि तत्व महत्व, हे जे 2 ऑप्शन आहेत, तर यामधील शब्द सुद्धा अर्थपूर्ण आहेत, पण त्यांचा जोड शब्द म्हणून वापर करता येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.